ओम साईराम, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या साई शोधरी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहे नवीन ब्लॉग. तर आत्ताच आपण 12वे ज्योतिर्लिंग घुसणेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन चाललेलो आहे अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वेरूळ लेणी बघण्यासाठी. तर चला जाऊया वेरूळ येथील प्राचीन लेणी बघण्यासाठी. तर आता आपण पोहोचलेलो आहे वेरूळ येथील प्राचीन लेणी बघण्यासाठी. तर बघू शकता समोरच एंट्री गेट आहे. तर आपण आता इथे गाडी वगैरे पार्किंग करून जाणार आहोत वेरूळची प्राचीन लेणी बघण्यासाठी. तर चला गाडी पार्किंग करूया आधी. तर आपण आता गाडी पार्किंग करून चाललेलं आहे वेरूळची लेणी बघण्यासाठी. तर चला जाऊया लेणी बघण्यासाठी. तर ओम साईराम, तर आत्ताच आपण आपली गाडी पार्किंग करून चाललेलो आहे. समोरच बघू शकता ऐरोली लेणी. तर समोर त्यांनी बोर्ड लावलेला आहे. गाडी पार्किंग केल्यानंतर समोरच गेट आहे, एंट्री गेट. तिथं गेटमध्ये एंट्री केल्यानंतर समोरच भव्य दिव्य अशी कमान लागते. तर कमानी समोरच तिकीट घर आहे. तर आपण तिकीट घेऊन आत प्रवेश करणार आहोत. तर चला जाऊया तिकीट घराकडे. तर समोर बघू शकता तिकीट घर आहे. तर इथे तिकीट काढायचे आपल्याला. तर चला काढूया तिकीट आणि बघूया वेरूळ येथील प्राचीन लेणी. तर चला आता आपण आलेलो आहे तिकीट घराकडे. तर आपण आता 2 तिकीट घेतलेले आहे. तर आपल्याला टोकन दिलेलं आहे तिकीटचं. तर बघू शकता इथं 40 रुपये इंडियन सिटीजनसाठी 40 रुपये तिकीट आहे आणि बाहेरतील देशातील लोकांसाठी 600 रुपये तिकीट आहे. तर आपण आता तिकीट घेऊन आपलं टोकन घेऊन चाललेलं आहे लेणी बघण्यासाठी. तर चला जाऊया लेणी बघण्यासाठी मध्ये. तर आपण टोकन घेतले. आता टोकन तिथं दाखवायचं आहे. ते स्कॅन करून आपण मध्ये एंट्री करणार आहोत. तर चला जाऊया आता वेरूळची प्राचीन लेणी बघण्यासाठी. तर बघू शकता समोरच आता आपण आलो आहे. तर इथं सिक्युरिटी असतात. तर इथं स्कॅन केलंय आपलं तिकीट. तर स्कॅन करून आपण चाललोय आता मध्ये प्रवेश घेऊन प्राचीन लेणी बघण्यासाठी. तर चला बघूया वेरूळ येथील प्राचीन लेणी. ओम साईराम, तर आपण आलेलो आहे आता ऐरोली लेणी बघण्यासाठी वेरूळ येथे. आता टोकन घेऊन पास घेऊन मध्ये आलोय. आमच्या सोबत आहे पवन भाऊ कातरे पाटील. बघू शकता मागं किती ऊन आहे. ओम साईराम, तर आपण आलेलो आहे एंट्री गेट मधून समोरच लेणी बघण्यासाठी. तर समोरच चार्जिंग कार आहे. ज्यांना शक्य नाही ते चार्जिंग कारनी पण सर्व बघू शकता. 30 रुपये जायची, 30 रुपये याच्याचे 60 रुपये तिकीट आहे. तर आपण पायी जाणार आहोत. तर चला जाऊया लेणी बघण्यासाठी. ओम साईराम, तर जाणून घेऊया वेरूळ लेणी ऐरोली चाळीची थोडक्यात माहिती. वेरूळ लेणी ही छत्रपती संभाजीनगर शहरापासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावरील वेरूळ गावातील जगप्रसिद्ध लेणी आहेत. ही सह्याद्रीच्या सातमाळा पर्वत रांगेतील डोंगर कड्यात साधारणतः 5व्या ते 10व्या शतकाच्या कालखंडात कोरलेल्या एकूण 34 लेण्या आहेत. यामध्ये 12 बौद्ध लेणी, क्रमांक 12, 17 हिंदू लेणी क्रमांक 13, 29 आणि 5 जैन लेण्या, 30 व 34 लेण्या आहेत. इसवी सन 1951 साली भारत सरकारने या लेण्यांना राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले आहे. त्यानंतर ही भारत सरकारच्या पुरातन विभागाकडे सोपवण्यात आली. युनेस्कोन इसवी सन 1983 मध्ये वेरूळ लेणीचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत केला. कैलास मंदिर या जगातील त्यांच्या स्थापत्य शास्त्रात अद्भुत आहे, जे राष्ट्रकूट राजवंश नरेश कृष्णा प्रथम 757 ते 783 मध्ये बांधण्यात आले होते. वेरूळ लेणी कैलासनाथ मंदिराच्या गुहेत खडकाच्या सर्वात वरून पाहिलेले दृश्य स्थान. छत्रपती संभाजीनगर जिल्हा, महाराष्ट्र राज्य, भारत. क्षेत्रफळ 776 फूट लांब, 154 फूट रुंद. युनेस्को जागतिक वारसा स्थान.
युनेस्को क्षेत्र आशिया प्रशांत संपूर्ण पर्वत बाहेरून मूर्तीसारखे कोरलेले आहे. ते द्रविडी शैलीचे मंदिर म्हणून आकारले गेले आहे. एकूण 776 फूट लांब, 154 फूट रुंद हे मंदिर केवळ एक खडक कापून बांधलेले आहे. ते वरपासून खालपर्यंत तयार केले गेले आहेत. ते बांधण्यासाठी खडकातून सुमारे 40,000 टन दगड काढला गेला. पहिला भाग त्यांच्या बांधकामासाठी वेगळे करण्यात आला आणि नंतर हा पर्वत भाग आतून कापला गेला आणि 90 फूट उंच मंदिर बांधण्यात आले. मंदिर बाहेरील बाजूने मूर्तींनी भरलेले आहे. या मंदिराची महल 3 बाजूंच्या वर होती, जी मंदिराच्या वरच्या भागाला जोडली होती. आता हे पूल पडले आहे. खुल्या मंडपात समोर नंदी आणि विशाल हत्ती आणि स्तंभ आहेत. हे काम भारतीय स्थापत्यशास्त्र कौशल्याचा एक अद्भुत नमुना आहे. इतिहास संपादन 5व्या ते 10व्या शतकात कालखंडात निर्माण झालेल्या या लेणीतील प्रसिद्ध अशा कैलास मंदिराची निर्मिती राष्ट्रकूट राजा कृष्ण प्रथम यांच्या काळात झाली आहे. या लेण्यांपैकी 10 क्रमांकांच्या गुहेतील मागच्या भिंतीवर राष्ट्रकूट राजा दंतीदुर्ग याचा शिलालेख आहे. इसवी सन सनाच्या 753 ते 757 या काळातील हा लेख आहे. कैलास लेणी निर्माण करणारा राजा कृष्ण पहिला हा दंतीदुर्ग राजाचा काका होता. कैलास लेण्याची निर्मिती ही इसवी सन सनाच्या 757 ते 783 या काळातील असावी असे यावरून समजते. हा लेणी समूह व्यापारी मार्गावर असल्याने तत्कालीन समाजाच्या दृष्टीपथात राहिला. राजघराण्यातील व्यक्ती तसेच उत्साही अभ्यासू प्रवासी यांनी या लेण्यांना दिलेली भेटीची नोंद सापडते. 10व्या शतकात अरब प्रवासी अल-मसऊदी याने येथे भेट दिली आहे. बहामनी सुलतान गंगू याने येथे आपला तळ ठोकला आणि ही लेणी पाहिली असाही संदर्भ आढळतो. फिरिस्टा मालेट यांसारख्या परदेशी प्रवासी अभ्यासकांनी येथे भेट दिल्याचे दिसते. ही लेणी काही काळ हैदराबादच्या निजामाच्या नियंत्रणात होती. 19व्या शतकात भारतात ब्रिटिश राजवट असताना वेरूळ दुर्लक्षित होते. आक्रमकामुळे किंवा काळांच्या ओघात मूर्तीचेही नुकसान झाले होते. ब्रिटिशांनी दुरुस्तीचे थोडेफार प्रयत्न केले, तथापि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 1960च्या दशकात या लेणीची काळजी घेण्यात प्रयत्न सुरू झाला. या काळात अजिंठा वेरूळच्या लेण्यांचा आंतरराष्ट्रीय दर्जाची पर्यटन स्थळे म्हणून प्रसार सुरू झाला. रचना भव्य द्वार मंडप, 2 अति उंच स्तंभ, पूर्ण आकाराचा दगडात कोरलेला भव्य हत्ती, त्यावरील शिल्पकला हे सारे विलक्षण आहे. पुराणातील शैव प्रतिमा आणि प्रसंग या लेण्यात चितारलेले आहेत. 10व्या क्रमांकाची विश्वकर्मा लेणी दुमजली आहेत. त्या खिडक्यात या ठिकाणी चैत्यविहार आणि स्तूप असून स्तूपातील बैठी बुद्ध मूर्ती आहे. या वास्तूत जे स्तंभ कोरले आहे त्यावर नृत्य व संगीतात मग्न असलेल्या शिल्पकृती कोरलेल्या आहेत. 11ची गुफा म्हणजे तिमजली मठ आहे. क्रमांक 21ची गुफा रामेश्वर गुफा या नावाने प्रसिद्ध आहे. घारापुरी येथील एलिफंटा लेणीतील शिल्पकलेची साधर्म्य असलेली क्रमांक 29ची लेणी शिवशिल्पांनी व्यापलेली आहे. क्रमांक 32ची गुफा जैन धर्मीयांना प्रभाव असलेली आहे. या लेण्यांचा छतावरील सुंदर कमळाकृती कोरलेली आहे.
सिंहारूढ यक्षीचे शिल्प ही या गुफेत आहे. ही गुफा ही दुमजली आहे. बौद्ध लेणी समूह. या लेणी समूहात विहार, प्रार्थनागृहे, बौद्ध भिक्षुकांची निवासस्थाने, स्वयंपाकघर अशी रचना दिसते. गौतम बुद्धांची शिल्पे, बोधिसत्वांच्या मूर्ती यांची शिल्प येथे प्रामुख्याने पाहायला मिळतात. प्रार्थनागृह असलेले 10 क्रमांकांचे विश्वकर्मा लेणे हे या लेण्यातील वैशिष्ट्यपूर्ण मानले जाते. अप्सरा आणि ध्यानस्थ बुद्ध भिक्षू यांच्या शिल्पांचे अंकन या लेण्यात पाहायला मिळते. लेणी क्रमांक 1 हे बुद्धकालीन कोरीव लेणे असून यात 8 खाणे आहेत. यामध्ये भिक्षू राहत असत. हे लेणी कलात्मक असून यात बुद्ध व तारा बोधिसत्वांच्या आकृत्या रेखाटलेल्या आहेत. लेणी क्रमांक 3 हे लेणी क्रमांक 2 प्रमाणे आहे. लेणी क्रमांक 4 हे लेणी 2 मजली असून यात बुद्ध व बौद्ध विभूतींच्या आकृत्या आहेत. लेणी क्रमांक 5 हे लेणी महायान व थेरवाद येथे आहे. याचे क्षेत्रफळ 27 मीटर गुणिले 28 मीटर असून यात बौद्ध भिक्षुक शिक्षण कक्ष व भोजन कक्ष म्हणून उपयोगी करत होते. यामध्ये बुद्धाची धम्मचक्र मुद्रेतील एक मूर्ती आहे व अवलोकितेश्वर ध्वरा धरून झोका देत असल्याचे दिसते. लेणी क्रमांक 6 हे लेणी विहार आहे. येथे तारा, बोधिसत्व, अवलोकितेश्वर, मंजूर व धन या भूमितीच्या आकृत्या आहेत. तसेच यात हिंदू देवी सरस्वती सुद्धा आहे. लेणी क्रमांक 7 हे लेणी अपूर्णावस्थेत आहे. लेणी क्रमांक 8 हे लेणी सुद्धा अपूर्णावस्थेत आहे. लेणी क्रमांक 9 या लेण्यांचा दर्शनीय भाग सजवलेला असून चैत्याच्या रांगेने व खिडक्या बाणांच्या आकृत्यांनी जोडलेल्या आहेत. समोर तारा बोधिसत्वाची आकृती असून तिच्यासोबत भय प्रगट करणारे 6 साप, तलवार, हत्ती, अग्नी आहे. लेणी क्रमांक 10 लेणी क्रमांक 10 स्तूपातील बुद्ध मूर्ती हे लेणी चैत्य आहे. येथे पूजास्थळ होते. छतात लाकडी सर्प आहेत. यात बुद्धाची भव्य मूर्ती बसवलेल्या अवस्थेत आहे. लेणी क्रमांक 11 हे लेणी 2 मजली आहे. यात बौद्ध मूर्तीसह हिंदू देवतांच्या मूर्ती सुद्धा आहे. लेणी क्रमांक 12 हे लेणी 3 मजली आहे. यामध्ये ध्यानस्थ मुद्रेतील बुद्ध मूर्ती आहे. हिंदू लेणी समूह. या लेणीमधील कैलास लेणी हे स्थापत्य आणि शिल्पकलेचा मेळ असून प्राचीन शिल्पकलेचा तो कळसाप्रमाणे होय. आधी कळस मग पाया ही शतोक्ती या ठिकाणी प्रत्यक्षात अवतरली आहे. हे लेणी एका सलग पाषाणखंडात कोरलेले अतिशय भव्य आणि विस्तारित मोठे लेणे आहे आणि ते डोंगराच्या पठारावरून खाली कोरलेले आहे. कैलासावर शिव पार्वती बसलेले असून रावण खालच्या बाजूने कैलास पर्वत उचलून हलवलेला आहेत. अशा शिल्पाच्या येथील अंकनामुळे या लेण्यांना कैलास लेणी असे म्हटले जाते. पुरातत्वाचे ज्येष्ठ अभ्यासक आणि संशोधक काही मके डवळीकर यांनी लेण्याबद्दल नोंदवले आहेत की या मंदिराचा महत्त्वाचा भाग कृष्ण पहिला या राजाच्या काळात पूर्ण झाला असावा आणि गोस्त या अभ्यासकाने नोंदवल्याप्रमाणे मंदिराचा उर्वरित भाग नंतरच्या काळात पूर्ण झाला असण्याची शक्यता आहे. स्थापत्य शैली
दक्षिणेत प्रचलित असलेल्या तत्कालीन मंदिर स्थापत्य शैलीपेक्षा या मंदिराची प्रक्रिया निराळी आहे. दक्कन कर्नाटक येथील विरूपाक्ष मंदिर आणि कांची येथील कैलास मंदिराच्या स्थापत्य शैलीचा प्रभाव या मंदिरावर जाणवतो. पण असे असले तरी स्थापत्यात तंतोतंत सारखेपणा दिसून येत नाही. जैन लेणी समूह जैन धर्मियांची क्रमांक 30 ते 34 अशी एकूण 5 गुहा मंदिरे येथे आहेत. त्यात इंद्रसभा, छोटा कैलास आणि जगन्नाथ सभा पाहावयास मिळतात. तत्कालीन बौद्ध हिंदू लेणी शिल्पकलेच्या या जैन लेण्यांवर प्रभाव होता. ही लेणी एक मोठी असून ती आतून एकमेकांना जोडली आहे. विशाल आकाराचा आणि कलापूर्ण स्तंभासह आकर्षक धोरणे अशी शिल्पकला येथे पाहावयास मिळते. 23वे जैन तीर्थंकर पार्श्वनाथ यांची विशाल मूर्ती हे येथील वैशिष्ट्य आहे. त्याशिवाय इतर लोकेश्वर बाहुबली भगवानांची शिल्पेही येथे पाहावयास मिळते. लेणी समूह या लेणी समूहात विहार, प्रार्थनागृहे, बौद्ध भिक्षूची निवासस्थाने, स्वयंपाकघर अशी रचना दिसते. गौतम बुद्धाची शिल्पे, बोधिसत्वाच्या मूर्तीची यांची शिल्प येथे प्रामुख्याने पाहावयास मिळतात. प्रार्थनागृह असलेले 10 क्रमांकाचे विश्वकर्मा लेणी हे या लेण्यातील वैशिष्ट्यपूर्ण मानले जाते. अप्सरा आणि ध्यानस्थ बुद्ध भिक्षू यांच्या शिल्पांचे अंकन या लेण्यात पाहावयास मिळते. हे बुद्धकालीन कोरीव लेणी असून यात 8 खाणे आहेत. यामध्ये भिक्षू राहत असत. हे लेणी कलात्मक असून यात बुद्ध व तारा बोधिसत्वांच्या आकृत्या रेखाटलेल्या आहेत. लेणी क्रमांक 3 हे लेणी क्रमांक 2 प्रमाणे आहे. लेणी क्रमांक 4 हे लेणी 2 मजली असून यात बुद्ध व बौद्ध विभूतींच्या आकृत्या आहेत. लेणी क्रमांक 5 हे लेणी महायान व थेरवाद येथे आहे. याचे क्षेत्रफळ 27 मीटर गुणिले 28 मीटर असून यात बौद्ध भिक्षुक शिक्षण कक्ष व भोजन कक्ष म्हणून उपयोगी करत होते. यामध्ये बुद्धांची धम्मचक्र मुद्रेतील एक मूर्ती आहे व अवलोकितेश्वर द्वारावरून झोका देत असल्याने दिसते. लेणी क्रमांक 6 हे लेणी विहार आहे. येथे तारा, बोधिसत्व, अवलोकितेश्वर, मंजूर व धन या मूर्तीच्या आकृत्या आहेत. तसेच यात हिंदू देवी सरस्वती सुद्धा आहे. लेणी क्रमांक 6 हे लेणी अपूर्णावस्थेत आहे. लेणी क्रमांक 8 हे लेणी सुद्धा अपूर्णावस्थेत आहे. लेणी क्रमांक 9 या लेण्या दर्शनीय भाग सजवलेला असून चैत्याच्या रांगेत या खिडक्या बाणांच्या आकृत्यांनी जोडलेल्या आहेत. समोर तारा बोधिसत्वाची आकृती असून तिच्या सोबत भय प्रकट करणारे 6-7 तलवार, हाती, अग्नी आहे. लेणी क्रमांक 10 स्तूपातील बुद्ध मूर्ती हे लेणी चैत्य आहे. येथे पूजास्थळ होते. छतात लाकडी सर्प आहेत. यात बुद्धांची भव्य मूर्ती बसलेल्या अवस्थेत आहे. लेणी क्रमांक 11 हे लेणी 2 मजले आहे. यात बौद्ध विभूतीसह हिंदू देवतांची मूर्ती सुद्धा आहे. लेणी क्रमांक 12 हे लेणी 3 मजल्याचे आहे. यामध्ये स्थानस्थ मुद्रेतील बुद्ध मूर्ती आहे. हिंदू लेणी समूह
या लेणीमधील कैलास लेणी हे स्थापत्य आणि शिल्पकलेचा मेळ असून प्राचीन शिल्पकलेचा तो कळसाप्रमाणे होय. आधी कळस मग पायी ही सतोक्ती या ठिकाणी प्रत्यक्षात अवतरलेली आहे. हे लेणे एका सलग पाषाण खड्डात कोरलेले अतिशय भव्य आणि विस्तारित मोठे लेणे आहे आणि ते डोंगराच्या पठारावरून खाली कोरले आहे. कैलासावर शिव पार्वती बसलेले असून रावण खालच्या बाजूने कैलास पर्वत उचलून हरवले आहे. अशा शिल्पाच्या येथील अनुकंपामुळे या लेणीला कैलास लेणी असे म्हटले जाते. पुरातत्वाचे ज्येष्ठ अभ्यासक आणि संशोधक के ढवळीकर यांनी या लेण्याबद्दल नोंदवले आहे की या मंदिराचा महत्त्वाचा भाग कृष्ण पहिला या राजाच्या काळात पूर्ण झाला असावा आणि गोफ्स या अभ्यासकाने नोंदविलेल्याप्रमाणे मंदिराचा उर्वरित भाग नंतरच्या काळात पूर्ण झाला असण्याची शक्यता आहे. स्थापत्य शैली दक्षिणेत प्रचलित असलेल्या तत्कालीन मंदिर स्थापत्य शैलीपेक्षा या मंदिराची प्रतिक्रिया निराळी आहे. कर्नाटक येथील विरूपाक्ष मंदिर आणि कांची येथील कैलास मंदिराच्या स्थापत्य शैलीचा प्रभाव या मंदिरावर जाणवतो. पण असे असले तरी स्थापत्यात तंतोतंत सारखेपणा दिसून येत नाही. जैन लेणी समूह जैन धर्मीयांची क्रमांक 30 ते 34 अशी एकूण 5 गुहे मंदिरे आहेत. यात इंद्रसभा, छोटा कैलास आणि जगन्नाथ सभा पाहावयास मिळतात. तत्कालीन बौद्ध हिंदू लेणी शिल्पकलेचा या जैन लेण्यावर प्रभाव जाणवतो. ही लेणी एक मजली असून ती आतून एकमेकांना जोडलेली आहे. विशाल आकाराचा हत्ती आणि कलात्मक स्वभावासह पुष्पकलानुसार आकर्षण तोडणे अशी शिल्पकला येथे पाहावयास मिळते. देवीचे जैन तीर्थकर पशुनाथ यांची विशाल मूर्ती हे येथील वैशिष्ट्य आहे. त्याशिवाय इंद्र ओंकेश्वर, बाहुबली, भगवान यांची शिल्पेही येथे पाहावयास मिळते. ओम साईराम आपण आलेले क्रमांक 21 बघू शकता. सुंदर असं प्राचीन कलाकृती काम ते बघण्यात येते. बघू शकता सुंदर असं त्या काळातील कोरीव काम आपल्याला इथे बघण्यास मिळते. चला जाऊया बघूया येथील प्राचीन लेणी. आपण आता पायऱ्या करून वरती घरामध्ये जाणार आहोत. समोरच बघू शकता भव्य दिव्य असा नंदी महाराजांची समोरच मूर्ती बघण्यास आपल्यास मिळते. बघू शकता खूप प्राचीन काळातील ही नंदी महाराजांची मूर्ती गुफेच्या बाहेर आपल्यास बघण्यात मिळते. ओम साईराम तर आपण आलेलो आहे लेणी क्रमांक 21. तर समोरच बघू शकता खूप सुंदर असं नक्षीकाम त्या काळामध्ये करण्यात आले आहे. तर गुफा क्रमांक 21 तर इथं सविस्तर माहिती दिली आहे. रामेश्वर नाम हे प्रसिद्ध गुप्त मंदिर. तर चला बघूया प्राचीन काळातील वेरूळ लेणी. तर बघू शकता खूप सुंदर असं त्या काळी नक्षीकाम, कोरीव देवी देवतांचे कोरीव काम, खांबांचे दगडी नक्षीकाम इथे बघण्यास मिळते. समोर भव्य देवी अशी महादेवाची कोरीव पिंड येथे आपल्यास बघण्यास मिळते. तर बघू शकता खूप सुंदर अशी कलाकृती येथे
बघण्यास मिळते वेरूळ लेणी. बघू शकता. ओम साईराम. तर आता आपण अजून लेणी क्रमांक 28 एकोणतीस बघायला. चला जाऊया लेणीकडे. ओम साईराम. तर तुम्ही बघू शकता त्या काळामध्ये दगडी पायऱ्या कोरून रस्ता तयार करण्यात आलेला आहे गुफेकडे जाण्यासाठी. तर आपण चाललेलो आहे आता गुफा बघण्यासाठी. तर चला जाऊया गुफेकडे. ओम साईराम. तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं देवी देवतांची नक्षीकाम इथे कोरण्यात आलेलं आहे. तर समोरच बघू शकता खूप प्राचीन अशी नक्षीकाम येथे वेरूळ लेणीत बघण्यास मिळते.
ओम साईराम. तर आपण पोहोचलेलो आहे वेरूळ येथील शेवटची लेणी बघण्यासाठी. तर बघू शकता खूप सुंदर अशी कलाकृती त्या काळामध्ये इथे बघण्यास मिळते. बघू शकता खूप सुंदर अशी मोठी महादेवाची पिंड इथे कोरण्यात आलेले, देवी देवतांच्या मूर्त्या कोरण्यात आलेले, स्तंभ कोरण्यात आलेले तुम्ही बघू शकता. खूप सुंदर असं नक्षीकाम इथे आहे. तर बघू शकता तुम्ही त्या काळातील प्राचीन काळातील कलाकृती, देवी देवतांच्या सुंदर अशा मूर्त्या इथे कोरलेल्या आहे. खूप सुंदर अशा कलाकृती बघू शकता. टायगर ओम साईराम. तर आत्ताच आपल्या वेरूळच्या सर्व लेण्या बघून झालेल्या आहे आणि समोरच आलेले बॅटरिंग कार, चार्जिंग कार. तर आपल्याला परतीच्या प्रवासासाठी आपण जाणार आहोत चार्जिंग कारनी. तर त्याचे तिकीट आहे 30 रुपये पर पर्सन. तर आपण आता गाडीत बसलेलो आहोत. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला नवीन असाल तर जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम साईराम. तर आमचे असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ओम साईराम. ओम साईराम. तर आत्ताच आपण हिरवलेले बघू शकता. बाहेरचं वातावरण खूप सुंदर आहे. हे आउटगेट आहे. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला नवीन असेल तर जाऊन सबस्क्राईब करा. भेटूया एका पुढच्या व्हिडिओमध्ये. ओम साईराम. तर आता आपण जाणार आहे भद्रा मारुतीला. चला जाऊया भद्रा मारुतीला. ओम साईराम. तर आपण बाहेर आलेलो आहे वेरूळ लेणी बघून. समोरच थंडगार असं टरबूज भेटलेलं आहे. तर आपण जास्त दमल्यामुळे आपण घेतलेलं आहे टरबूज आणि जाताना घेणार आहोत टरबूजाचा आनंद. तर चला जाऊया आता दौलताबादचा किल्ला बघण्यासाठी. ओम साईराम. थँक्यू फॉर वॉचिंग.